वेलकम टू द डिबेट, जिथे आपण महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक मूळ संदर्भांवरून समोर येणाऱ्या विविध दृष्टिकोनांचं सखोल वैचारिक मंथन करतो, म्हणजे जेणेकरून त्या विषयाची गुंतागुंत आपल्याला अधिक स्पष्टपणे समजेल. अगदी बरोबर. आणि आपण सहसा लोकशाही किंवा संविधानाच्या रचनेकडे पाहतो ना, तेव्हा ती एखाद्या वास्तुविशारदाच्या आराखड्यासारखी वागते. अचूक आणि परिपूर्ण. हो, अचूक, परिपूर्ण आणि न बदलणारी, जणू काही एकदा खांब उभारले की इमारत कायमस्वरूपी उभी राहील. पण जेव्हा आपण एखाद्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाच्या राजकीय वास्तवात डोकावतो, तेव्हा तो आराखडा केवळ कागदावरचा उरत नाही. बरोबर. अगदी. तिथे तो आराखडा एका अत्यंत गुंतागुंतीचा आणि जिवंत प्रयोगासारखा वाटू लागतो. तिथे तत्वज्ञानासोबतच लोकांच्या जगण्याचे, त्यांच्या भाकरीचे आणि अस्तित्वाचे प्रश्न जोडले गेलेले असतात. खरंय, तो प्रयोग अतिशय नाजूक असतो. हो ना, ज्याचा पाया सतत बदलणाऱ्या राजकीय आणि सामाजिक जमिनीवर उभा असतो. आणि नेमक्या याच जिवंत आणि धूसर राजकीय पटावर आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1951चा ऐतिहासिक नाशिक भाषण. फार महत्त्वाचं भाषण आहे. नक्कीच. भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगदी उंबरठ्यावर दिलेले हे भाषण आहे. आंबेडकरांनी नुकताच नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता आणि ते नव्यानं आपला राजकीय मार्ग आखत होते. बरोबर. हे भाषण काँग्रेसवर केलेली सडकून टीका, कम्युनिझमचा वाढता धोका आणि महात्मा फुलेंचा खरा वारसा यावर अत्यंत प्रखर प्रकाश टाकतं. पण या संपूर्ण भाषणातून एका अत्यंत कळीच्या प्रश्नावर आपल्याच मतभेद आहेत. होय, आणि तो प्रश्न असा आहे की डॉक्टर आंबेडकर हे लोकशाहीला आणि महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानाला एक अंतिम, सर्वोच्च आणि तडजोड न करण्याजोगी वैचारिक मूल्यव्यवस्था मानतात, की त्यांच्या दृष्टीनं लोकशाही ही केवळ तळागाळातील लोकांना सुख समृद्धी मिळवून देण्याचं एक व्यावहारिक साधन आहे, जे जर अपयशी ठरलं तर कम्युनिझमचा धोका पत्करणं लोकांसाठी अपरिहार्य ठरेल. आणि याच प्रश्नाभोवती आपली आजची चर्चा फिरणार आहे. या संदर्भातील माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. डॉक्टर आंबेडकर हे लोकशाही आणि महात्मा फुलेंच्या विचारांना हुकुमशाही रोखणारा एकमेव आणि परिपूर्ण वैचारिक मार्ग मानतात. मग ती हुकुमशाही काँग्रेसची असो वा कम्युनिस्टांची. त्यांच्या मते लोकशाही हेच सर्वोच्च ध्येय आहे. या भाषणात त्यांनी अत्यंत स्पष्टपणे बजावलं आहे की कम्युनिझममुळे देशाचं नुकतंच मिळालेलं स्वातंत्र्य लयास जाईल, भारत रशियाचा अंकित होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची जमीन आणि घरं हिरावून घेतली जातील. पण ते काँग्रेसवरही ते टीका करतात ना? हो, ते काँग्रेसवरही तितक्याच कठोरपणे टीका करतात, कारण काँग्रेसला स्वतंत्र विचारांची माणसं नकोत, तर केवळ बंदे किंवा गुलाम हवेत. अशा वेळी ते महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानाला खऱ्या लोकशाहीचा एकमेव मार्ग मानतात. म्हणजे त्यांची कम्युनिझमची भीती ही केवळ निवडणुकीपुरती किंवा तात्कालिक नाहीये. अच्छा. ती लोकशाही मूल्यांवरील त्यांच्या अढळ विश्वासातून आणि भारताच्या सार्वभौमत्वाच्या आग्रहातून आलेली आहे. हे मला इथे स्पष्ट करायचंय. मी या संपूर्ण मांडणीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. डॉक्टर आंबेडकरांसारख्या प्रगल्भ नेत्याचा रोख हा केवळ पुस्तकी किंवा तात्विक असू शकत नाही. तो अत्यंत राजकीय आणि व्यावहारिक होता. भाषणातील त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे बघा, हा मार्ग अपुरा पडला तरच कम्युनिझमचा विचार करा, तोपर्यंत नाही. हो, पण ते वाक्य... एक मिनिट, मला पूर्ण करू द्या. हे वाक्य सिद्ध करतं की लोकशाही ही त्यांच्यासाठी कोणतीही अंधश्रद्धा किंवा अंतिम सत्य नाही. लोकशाही हे पददलितांचा विकास साध्य करण्याचे एक साधन आहे. जर या व्यवस्थेने काम केलं नाही तर ते कम्युनिझमलाही एक पर्याय म्हणून उघडं ठेवतात. पण कम्युनिझम हा पर्याय कसा असू शकतो? आपण 1951च्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार केला पाहिजे. त्यांचा मुख्य उद्देश शेतकरी कामगार पक्षाच्या मागे जाणाऱ्या मराठा बांधवांना धोक्यापासून सावध करून विखुरलेल्या विरोधी पक्षांची एकवाक्यता घडवून आणणं हा होता. ते प्रत्यक्ष जमिनीवरील परिणामांवर लक्ष केंद्रित करत होते, केवळ अमूर्त तत्वांवर नाही. मला तुमचा हा व्यावहारिकतेचा मुद्दा समजतो, पण प्रत्यक्ष भाषणाचे पुरावे पाहिल्यास मला त्याची मांडणी वेगळ्या प्रकारे करावीशी वाटते. आपण धोक्याच्या स्वरूपापासून सुरुवात करूया. ठीक आहे. काँग्रेसची अंतर्गत हुकुमशाही विरुद्ध कम्युनिझमचा विस्तारवाद. जर आपण मूळ भाषण पाहिलं तर लक्षात येतं की आंबेडकर कम्युनिझमला केवळ एक राजकीय विरोधक किंवा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी मानत नाहीत.
तिथे कम्युनिझमला भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेलं साक्षात ग्रहण मानतात. ते पंडित नेहरूंना दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून देतात, जिथे त्यांनी रशिया आणि चीनच्या विस्तारवादाबद्दल सांगितलं होतं. नेपाळच्या सीमेवर कम्युनिस्ट सेना उभी आहे, हे त्यांचं वाक्य, आणि रशियाच्या वर्चस्वाची भीती हे दर्शवतं की कम्युनिझम हा बाह्य आणि संपूर्ण विनाशाचा धोका आहे. मी हे नक्कीच मान्य करतो की त्यांनी विस्तारवादाचा धोका अतिशय स्पष्टपणे मांडला आहे. पण आपण हे विसरता कामा नाहीये. मला इथे थोडं थांबू द्या तुम्हाला आणि माझा मुद्दा पूर्ण करू द्या. हां, ठीक आहे, बोला. जर एखादा डॉक्टर रुग्णाला सांगत असेल की हे विष आहे, याने तुझा जीव जाईल आणि तुझं अस्तित्वच संपेल, तर तो डॉक्टर त्या विषाला कधीही तडजोडीचा पर्याय म्हणून कसा काय पाहू शकतो? कम्युनिझममुळे विधिमंडळं संपतील आणि आपलं स्वातंत्र्य नष्ट होईल, हे आंबेडकरांचं विधान या विचारधारेचा पूर्ण आणि अंतिम नकार नाही का? ते स्पष्टपणे म्हणतात की कम्युनिझम आला तर भारत रशियाचा अंकित होईल. स्वतःच्या देशाचं सार्वभौमत्व गमावणं हा कोणत्याही व्यावहारिक तडजोडीचा भाग असू शकत नाही. ती एक तात्विक आणि ठाम भूमिका आहे. तुमचा हा युक्तिवाद वरवर पाहता अत्यंत भक्कम वाटतो. पण जरा तत्कालीन परिस्थितीचा सखोल विचार करा. हा बाह्य धोका अस्तित्वात होताच, पण 1951च्या भारतातील सामान्य माणसासाठी आणि विरोधी पक्षांसाठी खरा आणि थेट धोका कोणता होता? काँग्रेस. अगदी बरोबर. तो धोका काँग्रेस होता. डॉक्टर आंबेडकर भाषणात अत्यंत स्पष्ट करतात की आज काँग्रेसबद्दल जनतेत प्रचंड असंतोष आहे. काँग्रेसला स्वतंत्र विचारांचे नागरिक नकोत, त्यांना फक्त बंदे लोक हवेत. हे त्यांनी म्हटलंय खरं. हो ना, जो त्यांचा विचार मानत नाही त्याला पक्षातून बाहेर पडावं लागतं. हा अंतर्गत हुकुमशाहीचा धोका त्यांच्यासाठी जास्त तातडीचा आहे. आता मला सांगा, विरोधी पक्षांमधील एक वाक्यतेचा अभाव कोण घेत होतं? तिसराच म्हणजे काँग्रेस. त्यांचा हा इशारा खूप काही सांगून जातो. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय की कम्युनिझमचा धोका हा त्यांनी केवळ एक राजकीय डावपेच म्हणून उभा केला होता? तो धोका खोटा होता असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण राजकारणात भीतीचा वापर कसा केला जातो हे आपण समजून घेतलं पाहिजे. कम्युनिझमची भीती दाखवून ते मुळात विखुरलेल्या विरोधी पक्षांना काँग्रेसविरुद्ध एकत्र आणण्याचं राजकीय चातुर्य वापरत आहेत. अच्छा. ते लोकांना आणि विशेषतः विरोधी नेत्यांना समजवत आहेत की पहा, जर आपण आपापसात लढत राहिलो आणि आपली मतं विभागली गेली तर काँग्रेस जिंकेल, आणि काँग्रेसच्या या हुकुमशाही वृत्तीमुळे आणि अपयशामुळे शेवटी कम्युनिझम येईल, जो तुमची उरलीसुरली जमीनही हिरावून घेईल. हा एक अत्यंत रणनीतिक दृष्टिकोन आहे. ते जनतेला भावनिक साथ घालत आहेत की केवळ काँग्रेसवर संतापासून चालत नाही, आपल्याला संघटित एकवाक्यता हवी. ते कम्युनिझमच्या धोक्याचा वापर लोकांना एका छत्राखाली आणण्यासाठी करत आहेत. हे राजकीय चातुर्य असू शकतं, पण मला वाटत नाही की ते केवळ विरोधी पक्षांची मतं विभागली जाऊ नयेत म्हणून कम्युनिझमचं एवढं मोठं आणि भयंकर चित्र उभं करत होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचं मूल्य हे सर्वोच्च होतं, आणि याच मूल्याचा आधार ते भारतीय मातीत म्हणजेच महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानात शोधतात. बरोबर. हा आपला या चर्चेतील दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, महात्मा फुलेंचा वारसा. आंबेडकरांचा हा दावा अत्यंत लक्षवेधी आणि ठाम आहे, जेव्हा ते म्हणतात, मीच तेवढा खरा ज्योतिबांना एकनिष्ठ राहिलोय. हो, आणि हे विधान ऐकून आजही अनेकांच्या भुवया उंचावतात, कारण त्यावेळी स्वतःला बहुजनांचे तारणहार बनवणारे अनेक पक्ष अस्तित्वात होते. अगदी बरोबर, आणि म्हणूनच आंबेडकरांचं हे विधान इतकं महत्त्वाचं ठरतं. इतर अनेक पक्ष केवळ फुलेंचं नाव घेऊन काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांनी सत्तेसाठी फुलेंचं धोरण जमिनीत गाडलं, यावर आंबेडकर अत्यंत कठोर प्रहार करतात. लोकशाहीचा आणि बहुजनांचा उद्धाराचा मार्ग आहे हे सांगून ते आपल्या लोकशाहीचा लढा फुले आंबेडकरी विचारधारेच्या भक्कम पायावर उभा करतात. ते फुलेंच्या वैचारिक पायाला लोकशाहीचा प्राण मानतात. हे केवळ निवडणुकीपुरतं किंवा मतं मिळवण्यासाठी वापरलेलं हत्यार नाहीये, पण भारतीय समाजाच्या पुनर्रचनेचा आणि सामाजिक न्यायाचा तात्विक पाया आहे. त्यांनी कम्युनिझमला नाकारलं कारण त्यांच्याकडे फुलेंचा अत्यंत भक्कम स्वदेशी पर्याय उपलब्ध होता. हा खरोखरच एक प्रभावी युक्तिवाद आहे. पण तुम्ही या विधानामागच्या अत्यंत विशिष्ट राजकीय संदर्भाचा विचार केलाय का? कोणता संदर्भ? आपण 1951च्या महाराष्ट्रातील राजकारणाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे.
त्या काळात शेतकरी कामगार पक्ष आणि इतर अनेक पक्ष जे विशेषतः महाराष्ट्रातील बहुजन आणि मराठा समाजाचं नेतृत्व करत होते, ते सर्वजण महात्मा फुलेंचं नाव वापरत होते. हो, ते तर वापरत होतेच. पण तेच पक्ष एकतर काँग्रेसशी तडजोडी करत होते किंवा मार्क्सवादाकडे झुकत होते. आंबेडकरांनी मीच खरा एकनिष्ठ आहे हा दावा करून खऱ्या अर्थाने जनतेचं हित साध्य न करणाऱ्या या सर्व पक्षांचा बुरखा फाडलाय. आपण सुरुवातीला जे वास्तुविशारदाच्या आराखड्याचं उदाहरण दिलं, त्याला धरून सांगायचं तर हा केवळ तात्विक वारसाचा दावा नाहीये. मग काय आहे? ते इतर संधिसाधू पक्षांकडून फुलेंच्या नावावर असलेली त्यांची राजकीय मक्तेदारी हिरावून घेतात. राजकीय मक्तेदारी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की फुलेंच्या विचारांप्रती असलेली त्यांची निष्ठा हा केवळ एक मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा आणि इतर पक्षांना खाली खेचण्याचा प्रयत्न होता? मला माफ करा, पण मला हे पूर्णपणे पटत नाही की ते केवळ तात्विक भक्तिपोटी हे बोलत होते. कारण ते स्पष्ट करतात की नाव कोणतंही घ्या, पण तत्वज्ञान मात्र ज्योतिबांचंच घ्यावं लागेल. हां, त्यांच्यासाठी एखाद्या पक्षाने कोणतं नाव धारण केलं आहे यापेक्षा त्या तत्वज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्वाची आहे. आणि फुलेंचं तत्वज्ञान काय आहे तर तळागाळातील लोकांना, शेतकऱ्यांना आणि बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देणं. बरोबर आहे. जर इतर पक्ष फुलेंचं नाव घेऊन काँग्रेसच्या गुलामगिरीत जात असतील, तर आंबेडकर एक अत्यंत प्रॅक्टिकल राजकारणी म्हणून जनतेला सांगत आहेत की खऱ्या अर्थाने फुलेंचं काम कोण करत आहे हे कृतीवरून ठरवा, केवळ घोषणांवरून नाही. हे एक अत्यंत तीक्ष्ण राजकीय हत्यार आहे, ज्याचा वापर ते स्वतःच्या पक्षाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आणि इतर पक्षांचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी करत आहेत. मी या युक्तिवादाशी सहमत होऊ शकत नाही. कारण त्यांच्या विधानातील आत्मविश्वासाने मी सांगतो की हा जो भाग आहे तो केवळ राजकीय सोयीचा किंवा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला वाटत नाही. त्यात एक सखोल वैचारिक बांधिलकी आहे जी त्यांनी आयुष्यभर जपली होती. तेही आहे. त्या महत्वाच्या आणि निर्णायक टप्प्याकडे वळूया. शेतकऱ्यांचा प्रश्न, तत्कालीन दाभाडी प्रबंध आणि आंबेडकरांनी मांडलेली ती अंतिम तडजोड. हा मार्ग अपुरा पडला तरच कम्युनिझमचा विचार करा, तोपर्यंत नाही. हाच तर या भाषणाचा आणि खऱ्या अर्थाने आपल्या आजच्या चर्चेचा गाभा आहे. आणि इथेच तत्कालीन इतिहास समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. नक्कीच. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आंबेडकर इथे कोणाशी बोलत आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाच्या मागे जाणाऱ्या आपल्या मराठा बांधवांना आणि शेतकऱ्यांना थेट प्रश्न विचारत आहेत. आणि तो प्रश्न अत्यंत टोकदार आहे. हो, ते जमिनीच्या मालकीबद्दल बोलतात. बरोबर. ते विचारतात, तुम्हाला कम्युनिझम हवाय? कम्युनिझम म्हणजे तुमची जमीन, तुमची शेती, तुमची घरं सगळं काही सरकारच्या मालकीचं होणार. तुमची मालकी संपणार. हे तुम्हाला मान्य आहे का? हे स्पष्टपणे दर्शवतं की कम्युनिझममधील खाजगी मालमत्तेचा नाश त्यांना पूर्णपणे अमान्य आहे. इथे आपण श्रोत्यांना थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी. शेतकरी कामगार पक्षाने 1950 साली त्यांचा प्रसिद्ध दाभाडी प्रबंध मांडला होता, ज्यामध्ये त्यांनी उघडपणे मार्क्सवादी विचारधारेचा स्वीकार केला होता. अगदी बरोबर. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण मराठा शेतकरी कम्युनिझमच्या प्रभावाखाली जात होता. हो ना. आणि म्हणूनच आंबेडकर त्यांना सावध करत आहेत. ते आवाहन करतायत की या परकीय आणि जमिनीचा हक्क हिरावून घेणाऱ्या विचारधारेचं लोढणं फेकून द्या. आणि मग ते म्हणतात, हा मार्ग अपुरा पडला तरच कम्युनिझमचा विचार करा. माझ्या मते हे विधान कम्युनिझमला दिलेली कोणतीही मान्यता किंवा पळवट नाहीये. मग ते काय आहे? त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दांत तो पर्याय का मोकळा ठेवला? एकीकडे ते म्हणतात की कम्युनिझममुळे तुमची घरंदारं जातील आणि दुसरीकडे म्हणतात तरच त्याचा विचार करा. हा विरोधाभास कसा काय? हा विरोधाभास नाहीये, तर ही एक अत्यंत प्रभावी आणि धक्कादायक अलंकारिक मांडणी आहे. कसं काय? ते मराठा शेतकऱ्यांना वास्तवाची अत्यंत कठोर जाणीव करून देत आहेत की लोकशाही टिकवण्याची निकड किती तीव्र आहे. जर तुम्ही लोकशाही टिकवली नाही आणि हुकुमशाही येऊ दिली तर तुमच्यावर काय प्रसंग ओढवेल याची ती एक भीषण कल्पना आहे. तुम्ही तुमची कष्टाची जमीन गमावून बसाल हे ते त्यांच्या मनावर बिंबवत आहेत. ते कम्युनिझमचा पर्याय म्हणून स्वीकार करत नाहीत, तर तो टाळण्यासाठी किती पराकोटीचे प्रयत्न करावे लागतील याची ती जाणीव आहे. तो एक धोक्याचा इशारा आहे, निमंत्रण नाही. मला तुमचा दृष्टिकोन समजतो. तो ऐकायला खूप चांगलाही वाटतो. पण नाही, डॉक्टर आंबेडकर हे शब्दांचे अत्यंत पक्के होते. ते केवळ भाषणबाजी करणारे नेते नव्हते.
ते तर आहेच. ते स्वतः या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते, त्यामुळे ते जाहीर सभेत प्रत्येक शब्द अत्यंत मोजून मापून वापरत असत. ते केवळ वक्तृत्व कौशल्यापेक्षा तर्काला आणि वास्तवाला महत्त्व देत. त्यांनी हे वाक्य वापरलं हे बघा, जोपर्यंत लोकशाहीचा मार्ग आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण आपलं स्वातंत्र्यही टिकू आणि पददलितांना सुखसमृद्धीही देऊ. यातून अत्यंत स्पष्ट होतं की लोकशाहीची वैधता ही केवळ तिच्या अस्तित्वावर नाही, तर ती पददलितांच्या सुखसमृद्धीवर अवलंबून आहे. पण कम्युनिझम मांडणं म्हणजे तर तेच स्वातंत्र्य गमावणं ना, ज्याचा त्यांनी स्वतःच आधी उल्लेख केला आहे. मग स्वातंत्र्याला तिलांजली देणं ते कसं काय मान्य करू शकतात? आणि तिथेच तर खरी गोम आहे. आंबेडकरांचा हा अत्यंत स्पष्ट इशारा आहे लोकांसाठी, राजकारण्यांसाठी आणि स्वतः त्यांनीच निर्माण केलेल्या लोकशाही व्यवस्थेसाठी. जर लोकशाहीने लोकांना सुखसमृद्धी दिली नाही, जर तळागाळातील लोकांचा विकास झाला नाही, जर शेतकऱ्याच्या हातात भाकरी पडली नाही, तर काय? तर लोकशाहीला केवळ एका अमूर्त तत्वासारखं चिकटून राहण्यात काहीही अर्थ नाही. जर काँग्रेससारखे पक्ष हुकुमशाहीकडे झुकत राहिले आणि जनतेच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत, तर भुकेला आणि वंचित माणूस स्वातंत्र्य या संकल्पनेची फिकीर करणार नाही. तो कम्युनिझमचा मार्ग स्वीकारेल, जरी त्यात त्याची जमीन जात असली तरी. कारण ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, तो स्वातंत्र्यापेक्षा भाकरीची निवड करेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मला हेच म्हणायचंय की हा मार्ग अपुरा पडला तरच कम्युनिझमचा विचार करा. हे एक कठू सत्य आहे जे ते निर्भयपणे मांडत आहेत. ती केवळ एक अलंकारिक मांडणी नाही, तर ती नव्याने जन्माला आलेल्या लोकशाहीसमोर ठेवलेली एक अत्यंत कठोर अट आहे. ते व्यवस्थेला सांगत आहेत की परिणाम द्या, अन्यथा लोक दुसरा मार्ग निवडतील आणि तो त्यांचा अधिकार असेल. म्हणजे तुमच्या मते डॉक्टर आंबेडकर हे लोकशाहीला एक परिपूर्ण आणि अंतिम ध्येय मानत नव्हते, तर ती एक अशी व्यवस्था होती जिला स्वतःला दररोज प्रत्येक क्षणी सिद्ध करावं लागणार होतं. अगदी 100%. ते अत्यंत व्यवहारी होते. ते स्वप्नाळू किंवा अंधभक्त नव्हते. त्यांनी स्वतः रात्रंदिवस करून हे संविधान बनवलं, पण ते हेही जाणून होते की जर त्या संविधानाचा वापर करणारी माणसं आणि पक्ष, जसं की तत्कालीन काँग्रेस, जनतेचं हित साधण्यात अपयशी ठरले, तर ती राज्यघटना एका कागदाच्या तुकड्यासारखी होईल. खरंय. त्यांच्यासाठी अंतिम सत्य हे पददलितांचं आणि बहुजनांचं कल्याण होतं. जर लोकशाही तो उद्देश साध्य करत असेल तर ती सर्वोत्तम आहे, पण जर ती अपयशी ठरली तर जनशोभ इतर मार्गांचा विचार करेल आणि तो पर्याय त्यांनी नाकारलेला नाही, तर एक संभाव्य आणि अटळ परिणाम म्हणून समोर ठेवला आहे. ही खरोखरच अस्वस्थ करणारी पण विचार करायला लावणारी मांडणी आहे. यातून या भाषणाची आणि आंबेडकरांच्या विचारधारेची खोली अधिकच वाढते. आपण आजच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे आलो आहोत. हां, जर मी माझ्या दृष्टिकोनातून या संपूर्ण संवादाचा सारांश काढायचा झाला, तर मी ठामपणे सांगेन की हे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीचा बचाव करणारा एक महान दस्तावेज आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी महात्मा फुलेंच्या वैचारिक तत्त्वज्ञानाचा भक्कम आधार घेत एका बाजूला काँग्रेसच्या अंतर्गत हुकुमशाहीला आणि नागरिकांना गुलाम बनवण्याच्या वृत्तीला विरोध केला आहे, अगदी बरोबर. तर दुसऱ्या बाजूला कम्युनिझमच्या बाह्य तसंच मालमत्ता आणि स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या धोक्याला अत्यंत ठामपणे नाकारलं आहे. त्यांच्या मते लोकशाही हा केवळ एक तात्पुरता पर्याय नसून तो भारताच्या अखंड अस्तित्वाचा, स्वातंत्र्याचा आणि सामाजिक विकासाचा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. आणि जर मी यावर माझा सारांश मांडायचा झाला तर मी म्हणेन की याउलट हे भाषण केवळ लोकशाहीचे गोडवे गाणारं नाहीये, तर ती लोकशाहीला दिलेली एक अत्यंत कठोर आणि स्पष्ट चेतावणी आहे. हो, लोकशाहीला स्वतःचं अस्तित्व केवळ तत्त्वज्ञानाच्या आधारे किंवा संविधानाच्या पुस्तकावर सिद्ध करता येणार नाहीये. तिला प्रत्यक्ष जमिनीवर जनतेला सुख समृद्धी द्यावीच लागेल. आंबेडकरांचा हा दृष्टिकोन अत्यंत व्यवहारी आणि परिणामांवर केंद्रित आहे. त्यांनी अत्यंत परखडपणे सांगितलं आहे की जर बहुजन समाजाला, दाभाडी प्रबंधाकडे आकर्षित होणाऱ्या शेतकऱ्यांना आणि पददलितांना त्यांचे हक्क मिळाले नाहीत, तर दुसरे आणि अधिक जहाल मार्ग नेहमीच उघडे राहतील. हा केवळ कम्युनिझमचा विरोध नाही, तर ती लोकशाहीची घेतली जाणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. सुरुवातीला जे वास्तुविशारदाच्या आराखड्याचं आणि इमारतीचं उदाहरण दिलं होतं त्याकडे पुन्हा वळूया. आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 1951 सालचे विचार आजच्या काळातही आपल्याला तितकेच अंतर्मुख करतात. हो ना.
तो संविधानाचा आराखडा कितीही परिपूर्ण असला तरी जर त्यातून उभारलेल्या इमारतीत तळागाळातील माणसाला पावसापासून संरक्षण मिळत नसेल तर तो आराखडा निरुपयोगी ठरतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण खरोखरच लोकशाहीच्या मार्गावर आहोत की हुकुमशाहीच्या? आणि लोकशाहीत खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांना सुख समृद्धी मिळत आहे का, हे प्रश्न या भाषणातून आजही तितकेच ज्वलंतपणे उभे राहतात. नक्कीच. या ऐतिहासिक आणि अत्यंत गुंतागुंतीच्या संदर्भांचा विचार केल्यावर श्रोत्यांना नक्कीच एक नवीन आणि सखोल दृष्टिकोन मिळाला असेल अशी माझी खात्री आहे. आपण प्रत्येकाने या दस्तऐवजांचा आणि इतिहासाचा स्वतः अभ्यास करून आपला दृष्टिकोन निश्चित करायला हवा. कारण शेवटी लोकशाहीच्या इमारतीचा पाया किती भक्कम आहे हे केवळ आराखड्यावर नाही तर ती इमारत वास्तवातील किती वादळं पेलू शकते यावर ठरतं. आजच्या या वैचारिक मंथनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. ऐकत रहा आणि विचार करत रहा.